मगाशी आपल्याला डेव्हलपमेंट कमिशनरने या ठिकाणी सांगितलं की कशा पद्धतीनं जिल्ह्याला युनिट मानून ज्या गुंतवणूक समिट झाल्या त्याच्यामध्ये देखील 30,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाली आणि यामध्ये ज्या जिल्ह्यांनी उत्तम काम केलं त्यापैकी एक हा नाशिक जिल्हा आहे हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो। आपण जर नाशिकचा प्रवास बघितला तर विशेषतः गेल्या 10 वर्षांमध्ये नाशिक हळूहळू या संपूर्ण मुख्य धारेमध्ये परत आलेला आहे। आपण विचार केला तर नाशिकचं दरडोई उत्पन्न जे 2014 साली साधारणपणे 1,13,000 रुपये होतं ते आता जवळपास दुपटीपेक्षा जास्त 2,65,000 रुपयापर्यंत या 10 वर्षात पोहोचलं आहे। आणि नाशिकची जर अर्थव्यवस्थेचा जीडीपीतल्या कॉन्ट्रीब्युशनचा आपण विचार केला तर नाशिकचं जे कॉन्ट्रीब्युशन 2020 साली 19 बिलियन डॉलर्सचं होतं ते आता 28 बिलियन डॉलर पर्यंत पोहोचलेलं आहे। म्हणजे गेल्या 5-6 वर्षातच आपण 50% अधिक भर घातली आहे आणि यातली गेल्या 3 वर्षाची भर जर आपण बघितली तर ती अतिशय लक्षणीय अशा पद्धतीनं नाशिकमध्ये गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न आपण केलाय।